Hello Nashikar, Nashik Premier League Season 8 has already been started and I'm going to share my honest review about it. आम्ही काल ही पाहायला गेलो होतो आणि इनिशियली आम्ही ही बाहेरूनच बघत होतो, बॅरिकेड्सच्या बाहेरून, जिथे आपण वॉक करतो गोल्ड क्लबच्या साईडने, तिथून आम्ही बघत होतो. इथे बॅरिकेड्स होते, सो इट वॉज चॅलेंजिंग फॉर अस. Somehow we got a chance to watch this from the launch and here we go. We could have seen a good review, a good view. पण तरी असं वाटतं की इथं स्क्रीन असणं खूप गरजेचं होतं, जे व्यवस्थित पाहू शकतो. आणि खूप कमी लोक होते. इफ यू कुड सी ऑल द चेअर्स अँड ऑल इज ब्लँक ओव्हर हियर. पण हे लॉन्च जे आहे ते फक्त आणि फक्त प्लेयर्स, देन लोकमत फॅमिली अँड देन द टीम ओनर्स फॅमिली, हे फक्त त्यांच्यासाठी आहे. सो वी विल नॉट गेट दिस पॅसेस. फॉर्च्युनेटली वी गॉट दॅट अँड वी कुड सी दिस व्ह्यू. ह्या अशाच प्रीमियर लीगपासून बरेच प्लेयर्स हे IPLपर्यंत पोहोचत असतात. याआधी पण नाशिकचे 2 प्लेयर्स हे IPLसाठी खेळत आहे, म्हणून आपण या सगळ्यांना सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे. नाशिककर जसे आपण मिसळ आणि ट्रेकिंगला सपोर्ट करतो, तसंच आपण ह्या क्रिकेट टीमला आणि त्या प्लेयर्सला सुद्धा सपोर्ट करूया. Let's hear something from the team owners. Here we go. Uttara Patel. We are the franchisee owners of the team Nashik Challengers in NPL Season 8. NPL is actually a cricket tournament which is actually performed in Nashik, especially for the players who do not get a lot of platforms to showcase their talent in the field of cricket. I really hope a lot of people come and visit this and enjoy the taste of cricket. So please do come and cheer and support your favorite teams. So yeah, thank you. नाशिककरांना विनंती करतो की या ठिकाणी जे NPLच्या माध्यमातून नाशिकमधील जे प्लेयर आहे ते या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहे आणि त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि त्यांच्या फ्युचरसाठी निश्चितच नाशिकमधील जे रसिक प्रेक्षक आहे, जे ज्यांना क्रिकेटची आवड आहे, अशांनी या ठिकाणी येऊन निश्चित या नाशिक NPLमध्ये सर्व खेळाडूंचे त्यांना प्रोत्साहित करावे, अशी मी या ठिकाणी विनंती करतो. आज या ठिकाणी आमची विनिंग टीम आहे नाशिक चॅलेंजर. तिला पण फायनलला जाण्यासाठी सर्वांनी शुभेच्छा द्यावे आणि या ठिकाणी येऊन त्यांचं पण मनोबल वाढवावं, अशी मी विनंती करतो.